मोडला तर मणका, बोलीन फक्त एकदाच आणि झुकली तर मुजरास. तोही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तोही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळांना घाम फुटला, मावळ्यांच्या उठल्या तलवारी, मुघल पळती माघारी. राजे तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता. असे या राजाचे गुणगान करण्यासाठी मी रिद्धी राकेश भोई येथे उपस्थित आहे. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचार तर सह्याद्रीला माझा शिवबा कोण होता, माझा शिवबा कोण होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र या मातीला झाला. शिवजन्मापूर्वी सर्व राज्ये गुलामगिरीच्या अधीन झाली होती. आणि अशा या परिस्थितीत शिवबांचा जन्म झाला. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. हिंदवी स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवबांच्याच हृदयात होती, फक्त आणि फक्त माझ्या शिवबांच्याच हृदयात होती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र या महाराष्ट्राला झाला, पुत्र या मातीला झाला. शिवजन्मापूर्वी सर्व राज्ये गुलामगिरीच्या अधीन झाली होती. अशा या परिस्थितीत शिवबांचा जन्म झाला, अशा या परिस्थितीत शिवबांचा जन्म झाला. आणि मग ही सारी जनता बोलू लगली, किसी के पेट में से बाप पैदा होता है तो किसी के पेट में से पाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है. मगर जिजाऊ एक ऐसी माँ थी जिसके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था. मग काय परिवर्तन केलं हो या बापाच्या बापानं. जेव्हा शिवबा लहान होते तेव्हा ते दरबारात खेळायचे, पण काही सरदार होते ते बायकाचा नाच पाहायचे. ते बाळराजांना काही कळत नसे. बाळराजे देखील पडद्याच्या मागून बायकांचा नाच पाहत होते. ते सर्व एका दासीने पाहिले. ती दासी पळत पळत जिजाऊ मासाहेबांकडे गेली व त्यांना म्हणाली, मासाहेब आपले बाळराजे चोरून पडद्यामागून बायकांचा नाच पाहत आहे. मासाहेबांना राग आपरला गेला नाही. नाक पुढं लाल झाल्या व मासाहेब तसंच राग करत शिवबांकडे आल्या. त्यांना पाठीत एक धापटा घातला व त्यांना म्हणाल्या, शिवबा तुम्हाला महाराष्ट्रात बाया नाचवणाऱ्या नाही तर बाया वाचवणाऱ्या शिवबा व्हायचे. चंद्रकांत डोसे नावाचे व्यक्ती खूप छान लिहितात. ते म्हणतात की मी 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाबाहेर उभं पाहिलं. मी त्यांना सहज विचारलं, आजी तू कोर्टाबाहेर काय करतेस ग. थरथरत्या हातानं उभं राहत ती आजी म्हणाली, 17व्या वर्षी बलात्कार झाला आणि 70व्या वर्षी निकाल आहे. अरे काय न्याय व्यवस्था आहे आपली. शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकून, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून सगळे म्हणतात राजे पुन्हा जन्माला या. पण जिजाऊच पोटात मारल्या जात असतील तर राजे पुन्हा कसे जन्माला येतील. सांगा मित्रांनो, कशी उमलतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर, कशी उमलतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर. सांगा कसा लागेल हा दिवा अशा पंत्या फोडल्यावर, कसा लागेल हा दिवा अशा पंत्या फोडल्यावर. सांगा मित्रांनो, कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. राजे तुम्ही होतात म्हणून दिसला मंदिराला कळस व दारात तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून भरून आले सुहासिनीचे कपाळ व हिंदवी स्वराज्याची सकाळ. सह्याद्रीच्या छाटरातून नाद भवानी गरजे, काळजात राहती रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. धन्यवाद.